शिर्डीत रंगली 1,00,000ची राजकीय पैंज. 4,500च्या लीडचा शब्द प्रमोद गोंदकरांनी खरा करून दाखवला. शिर्डी, झुंजार न्यूज. राजकारणात हारजीत ही होतच असते, मात्र शिर्डीमध्ये नुकत्याच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून लागलेली एक आगळीवेगळी पैंज सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या आवडत्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळेल यावरून लावलेली 1,00,000 रुपयांची पैंज प्रमोद गोंदकर यांनी जिंकली असून त्यांचा राजकीय अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुकीत आणि विशेषतः नगराध्यक्षपदाच्या निवडीबाबत राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी महायुतीच्या उमेदवार सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांच्या विजयाबद्दल समर्थकांमध्ये मोठा उत्साह होता. याच दरम्यान प्रमोद गोंदकर आणि मते दुसरे पक्षकार यांच्यात जयश्रीताईंच्या मताधिक्यावरून लीडवरून मोठी पैंज लागली. प्रमोद गोंदकर यांनी असा दावा केला होता की सौ जयश्रीताई थोरात ह्या किमान 4,500 मतांच्या फरकाने विजयी होतील. हा आकडा गाठणे कठीण असल्याचे वाटत असल्याने समोरच्या व्यक्तीने त्यांच्याशी 1,00,000 रुपयांची पैंज लावली. निकालाचा दिवस उजाडला आणि मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट झाले. सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांनी केवळ विजयाच मिळवला नाही, तर त्यांनी तब्बल 4,938 मतांचे दणदणीत मताधिक्य मिळवले. गोंदकर यांनी व्यक्त केलेल्या 4,500 मतांच्या विश्वासापेक्षाही जास्त मते मिळाल्याने त्यांनीही 1,00,000 रुपयांची पैंज अधिकृतपणे जिंकली. शिर्डीत पैंजेचीच चर्चा. राजकीय गणिते आणि जनमताचा कौल ओळखण्यात प्रमोद गोंदकर यशस्वी ठरल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. निवडणुकीच्या निकालात अनेकांचे अंदाज चुकले असताना गोंदकर यांनी 4,500च्या लीडचा जो शब्द दिला होता तो 4,938 मतांच्या रूपाने खरा ठरला. सध्या शिर्डीच्या बाजारपेठेत आणि राजकीय कट्ट्यांवर या लाखाच्या पैंजेची आणि जयश्रीताईंच्या मोठ्या विजयाचीच खमंग चर्चा सुरू आहे. या विजयामुळे थोरात समर्थकांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत असून ही पैंज जिंकल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अधिकच दुणावला आहे. निगोज येथील आमचे जे पाहुणे मित्र मते म्हणून त्यांच्यासोबत पैज लावली होती आणि ती पैज आज मी जिंकलो. आणि ह्या पैज लावल्यापासून विष्णुपंत थोरात मला मंदिरात अनेक वेळा भेटायचे. ते थोडे टेन्शन राहायचे, पण मी त्यांना सांगायचं मी टेन्शन घेऊ नका, तुमची मिसेस आमच्या वहिनी या 4,000 पेक्षा अधिक मता निवडून येणार तुम्हाला ठामपणे सांगतो. यावर मी पैज लावलेली आहे. मी स्वतः आमच्या घरात माझा पुतण्या स्वतः उभा होता अपक्ष म्हणून, तो सुद्धा प्रचंड मताने निवडून आला. परंतु मला सर्वात जास्त खात्री होती नगराध्यक्ष पदाच्या विजयाची, म्हणून मी त्यासाठी पैज लावली होती. समोरच्या माणसाने पण माझ्या बरोबर 1,00,000ची पैज लावली. आम्ही ते पैसे एकमेकांचे पैसे दोघांचे पैसे आम्ही एका ठिकाणी जमा पण करून ठेवले होते निवडून आल्यानंतर ते घेण्यासाठी. आणि आज नगराध्यक्षा सौ जयश्री थोरात या प्रचंड मताने म्हणजे 4,900 पेक्षा अधिक लीडने निवडून आल्या. हे माझं भाकीत खरं ठरल्यामुळे आज सौ जयश्री थोरात या सन्मान नगराध्यक्षा नगराध्यक्षा त्यांचे पती विष्णुपंत थोरात व सर्व त्यांच्या सोबतचे सर्व सहकारी 100 सहकारी घेऊन ते साईबाबाचं दर्शन घेतल्यानंतर ते प्रथम माझ्या घरी आमच्या आईवडिलांचं दर्शन घ्यायला आणि आम्हाला भेटायला आले. एवढा मोठेपणा हा विष्णुपंत थोरात यांच्याकडे आहे आणि त्यांचा हा जो स्वभाव आहे या स्वभावामुळेच त्यांना प्रचंड मतं पडलेले आहेत. यापूर्वी विष्णुपंत थोरात नगरसेवक होते. त्यांच्या पत्नी सौ जयश्रीताई या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत. त्यांना आम्ही त्यावेळेस बिनविरोध निवडून दिलं होतं, नगराध्यक्ष केलं होतं आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून. आणि नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर प्रचंड मोठा पेच पडला होता की नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोणाला द्यावी. अनेक लोक इच्छुक होते, अनेकांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता. परंतु विष्णुपंत थोरात यांच्या पत्नी म्हणजे विष्णुपंत थोरात यांनाच म्हणजे यांच्या पत्नीसाठी सर्वाधिक लोकांनी पसंती दाखवली व त्यांनी योग्य उमेदवार असं विष्णुपंत थोरात हे सर्व समाजाला सर्व घटकाला बरोबर घेऊन जातात. कोणावर उभरत नाही, कोणाला त्रास देत नाही विनाकारण आणि अत्यंत सोबत आणि व्यक्तिमत्व असून प्रचंड आणि शिकलेले उच्च शिक्षित असून त्यांनी साईबाबा संस्थामध्ये मंदिर प्रमुख जरी असले पण तरी ते कोणालाही चुकीची वागणूक देत नाही. हा त्यांचा स्वभाव हा मोठेपणा असल्यामुळं प्रचंड मतांनी ते निवडून येणार त्यांची मिसेस याची खात्री मला होती. आणि मी बाबांचं साखर पण घातलं होतं. बाबांना तसं नवस पण केला होता की बाबा काही जर झालं तर जयश्रीताई थोरात या नगराचे झालेच पाहिजे. यासाठी मी आपल्या भरोश्यावर पैज लावलेले आहे.
आणि ती पैज आज मी जिंकलेली आहे. नगराध्यक्ष माझ्या घरी आल्या, माझ्या घरी हा माझा मोठेपणा आहे. त्यांचा मी आदर सत्कार केला, सन्मान केला. आम्ही दोघं उभे त्यांनी सत्कार केला. त्यामुळे त्यांचे पण अभिनंदन आणि त्यांच्या भाविक आयुष्यात भाविक कार्याला खूप खूप आमच्या सगळ्या कुटुंबाच्या वतीने खूप